बघूयात पुढची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 3 दिवसीय ऐतिहासिक इस्रायल दौरा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीत दाखल झाले। आजपासून हॅम्बर्गमध्ये G20 देशांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होतीये आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत। इस्रायलच्या अत्यंत भरगच्च दौऱ्यानंतर G20 देशांच्या बैठकीत आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरही मोदींचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे। दरम्यान चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान 2 वेळा एका मंचावर असतील। पण दोन्ही देशांमध्ये या परिषदेच्या पार्श्वभूमीवर कुठलीही स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा होणार नाहीये। गेल्या 2-3 आठवड्यात चीन आणि भारत यांच्यात सिक्कीममधल्या डोकलाम परिसरातल्या सीमेवरून तणाव निर्माण झालाय। दोन्ही देशांनी या भागात दोन्ही बाजूला 3000 सैनिक तैनात केले। शिवाय चीनकडून वारंवार युद्धाच्या धमक्याही येत आहेत आणि त्यामुळेच शी जिनपिंग आणि मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पण दोन्ही देशांकडून ही चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोदी जिनपिंग यांच्या दोस्तीची चर्चा परराष्ट्र वर्तुळात रंगत होती। भारताची NSG मधील सदस्यता आणि हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करणाऱ्या ठरावाला चीनने विरोध केला। तेव्हापासून दोन्ही देशात कटुता निर्माण झाली। डोकलामच्या वादानं ही कटुता आता संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। तर काय आहे नेमका हा डोकलामचा वाद पाहूयात। डोकलाम हा चुंबी खोऱ्यातला परिसर आहे। भारत, चीन, भूतान या 3 देशांच्या सीमा डोकलाम जवळ एकत्र येतात। चीनी लोक प्रदेशाला डोकलाम असं संबोधतात आणि प्रदेशावर हक्क सांगतात। 1890 मध्ये चीनने ब्रिटनशी करार केलाय, त्याच्या आधारे चीन आजही या प्रदेशावर हक्क सांगतो। भूतान आणि चीनचे राजकीय संबंध नाहीयेत। डोकलाममध्ये भूतानही आपला हक्क सांगतो। सिक्कीमवर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात चीन डोकलाम मार्गे भूतानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सातत्याने करत आलाय। भारतानं डोकलामच्या सीमेजवळ भूतानी लष्करासाठी खास ट्रेनिंग कॅम्प सुरू केलाय। भारतानं या प्रकरणी विनाकारण हस्तक्षेप केल्याचा चीनचा आरोप आहे। पण भारतानं 2012 मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराची आठवण चीनला करून दिली आहे। या करारानुसार सीमा प्रश्न संबंधित देशाशी चर्चा करूनच सोडण्याचं चीननं मान्य केलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।